बीपीचा त्रास आहे. उद्या कुठलं काय होईल, पोराने म्हणाय तुला बघू का तुझ्या बहिणीला बघू. वा उद्याची उद्या म्हणलाय सोडून देतो. काल म्हण आता येतात म्हण, नाही जर घेतली ना तुला तिला मी ढकलून देणार गाडीत ना. माझ्या तर मांडीवर होते. जीव गेला तुझ्या मांडीवर आईचा. लय आठवण येते आईची. सेवा केली आईची बघा तिनं, ही पुण्य आहे चांगली. रडू नको माहिती जनता. मी हाय का जरा नाही? रडू नको. नका रडू. नको रडू, चांगली राहा म्हणजे बस. मला काय नको बाया, माझ्या माघारी कोण बघायचं ग तुला. नमस्कार. तर आपण नेहमी आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये निराधार वृद्ध आजी आजोबांची सेवा करतो. जे खरं निराधार आहेत, त्यांचं कोणी नाही, त्याच लोकांना आपण आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये प्रवेश देतो. तर आज तसंच एक ताई आलेली आहे माझ्याकडं आणि त्यांची थोडीशी ओळख करून घेऊ. आणि त्यांच्याबरोबर एक ताई आलेली आहे, दोघी बहिणी आहेत. तर ते सकाळी अचानक, म्हणजे मला फोन वगैरे काहीच केलेला नाही आहे, मला माहिती पण दिलेली नाही आहे. त्यांनी यूट्यूबद्वारे माहिती कशी काढली, काय काढली, मला काहीच माहिती नाही आहे. पण आज सकाळी आल्यात माझ्याकडं साताऱ्यावरून. तर ताई आपलं नाव? सुलोचना कुंभार. सुलोचना. संपूर्ण सुलोचना विलास कुंभार, सातारा. साताऱ्यामध्ये कुठं राहता तुम्ही? कोडोली. कोडोलीमध्ये. म्हणजे गाव आहे का? कोडोली गाव आहे, खेडेगाव. खेडेगाव आहे का? तुम्हाला इथली माहिती कोण? सातार पासून 5 किलोमीटर. एक आपली तुमच्या माझ्यासारखीच एक मी तिला भावजय मानलेली, तिनं मला सांगितलं. काय सांगितलं होतं? सांगितलं मी व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तुमच्या बहिणीसाठी, पसंत पडला तर घेऊन जा, एवढंच. मग बाकी काय नाही. मी रोज ती बघत बसली ना, मग मला सगळं पसंत पडलं बहिणीसाठी, म्हणून मग मी आले इथपर्यंत. ती तुमची बहीण आहे, तर तिची थोडीशी माहिती द्या. म्हणजे काय, कशासाठी आलात तुम्ही? तिनं आतापर्यंत आईनं माझ्या हिला सांभाळली, पण आता 2 वर्ष झालं आता आई वारली. तिचं नाव काय आहे? तिचं नाव वैजंत आहे. वैजंता. लग्न वगैरे? लग्न झालेलं नाही तिचं, आणि थोडं ती त्रास देते आम्हाला. आणि जाऊ नको म्हटलं तर जाते. कॅनल आहे तिथपर्यंत जाते, ऐकत नाही, शिव्या गाळ करते, शेजाऱ्यांना त्रास देते, भांडणं आणते. त्यामुळं आपलं म्हणजे तिला असं आपल्यासारखं बोललेलं वगैरे नाही कळत का? कळतं की, पण ऐकत नाही. दाडापणा करायचा, खोट्यावाने वय किती करायचं. असेल तिचं? तर वय तर तिचं 48 वय आहे ना. 48 वय. हो. आतापर्यंत कोणी सांभाळलं तिला? माझ्या आईनं. आईनं. हो. आता आई वडील? आई वारल्याला 2 वर्ष झाली. आता श्रावणात 1 वर्ष झालं. आणि आई वारल्यापासून कोण सांभाळलं मग तिला? मी सांभाळते ना. आता आई वारल्याला 2 वर्ष 1.5 वर्ष झालं मी सांभाळते, माझ्याकडंच आहे. मग तुम्हाला काय त्रास आहे तिचा की तुम्ही? मला त्रास म्हणजे ऐकत नाही, सुनांना त्रास देते, आम्हाला शिव्या गाळ करते, जाऊ नको म्हटलं तर तिकडं जाते, म्हणजे असं ही ओगादोगी करते आणि भांडणं आमच्या घरात लावते. काय करायचं? आणि शिवाय थोडं त्याला दाडापणा लय करते. म्हणजे तिला कळत नाही थोडक्यात असं नाही, बोललेलं वगैरे नाही, कळत नाही. आजार काय आहे तिला? आजार तिला फिट येते, जन्मताच फिट येत होती. त्या गोळ्या चालू आहेत तिच्या, आणि दुसरं काय नाही. ती म्हणजे तशी बरी आहे, पण जरा थोडस डोक्यात तिच्या काहीतरी विचारच असतात आणि बोलत नाही ती. पण आता तुम्ही मला हे म्हणायचं होतं, तुम्ही आता 2 वर्ष तिला एवढं सांभाळलं, ह्याच्या पुढे का नाही सांभाळू शकत तुम्ही तिला? माझे हे का आता आपलं झाले वय, आता आपलं खरं नाही. आता पोरं बाळ आपल्याला बघतात. उद्या ती लेक जर उद्या उठून पडलं तर ती मला तुकडा घालायचा मुश्किल होईल. मला घालणार कोण? पुन्हा माझा नवरा जाग्यावर बसू नाही, म्हणजे हिंडत्यात फिरत्यात तरी पण आपलं काय काम करत नाही. ती पोराच्या जीवावर आमचं कुटुंब आहे, त्यामुळं हिचं अवघड आहे जरा. आणि आमच्या माघारी ह्याला कोण बघणार आहे सांगा? आपला जीव आहे तर आपण म्हणून आणले इथं मी आजाराला. उद्या आपलं सेव का कुणाच कोण सांगू शकत नाही. उद्या मला बीपीचा त्रास आहे, उद्या कुठलं काय होईल, पोराने म्हणाय तुला बघू का तुझ्या बहिणीला बघू. वा उद्याची उद्या म्हणलाय सोडून देतो.
काल म्हण आता येतात म्हण, नाही जर घेतली ना तुला आणतील मी ढकलून देणार गाडीत ना. तर मावशीचं म्हणजे म्हणणं आहे की ताई आज जर मी इथून घेऊन गेले तर मला पण घरात येऊ देणार नाही, तर म्हणजे असं कंडिशन होईल. आणि मला असं वाटते की माझं काम ह्यांच्यासाठीच आहे. आज यांच्या पोटाला लेकरू नाही, नवरा नाही, कुठलं काहीच नाही तिचं, म्हणजे काहीच नाही तिचं, तिचं एकटीचं अस्तित्व आहे. तर त्याच्यासाठी ही ज्योती नेहमी काम करायलेली आहे. मी एवढ्या लोकांची आई झाले, आज तिची आई गेली, तिच्या आईने तिचा सांभाळ केला होता, परत मी तिची आई झाली, मी तिचा इथून पुढे सांभाळ करेल. माझ्या जेवढं माझ्याच्याने होतंय तेवढं मी तिला सांभाळेल, तिची काळजी तुम्ही घेईन. काय म्हणाल ती म्हणाय तयार आहे तुम्हाला. तुम्ही थांबा 4 दिवस. अतिशय गोड बोललं ना लय प्रेमानं राहतीये, आणि सहज सांगितलं की भांडाय उठते. नाही असू द्या, ते आपल्या सारखं कुठवर तुम्ही तरी गोड बोलणार आहे. नाही नाही, आमच्यात गोड बोलायची गरज नाही. माझ्या सगळ्या आजींमध्ये ती मिक्स होऊन जाईल, ती खूप छान राहील, तिला एकदा मिक्स होऊ द्या. आता म्हणजे तिच्याबद्दल काहीच आपण वाईट आणि चांगलं बोलायचं नाही, कारण ती लहान आहे, कळलं का तुम्हाला. त्याला 2 वस्तू पाहिजे, पेढे 2, केळं 2, चिक्कू 2, दूध संध्याकाळचं पाहिजे, भाकरीवर दूध, दुधाची लय हावरी. माझ्यासाठी लावत होते 1/2 लिटर म्हशीचं दूध. मी म्हणलं का नाही देऊ का दूध, म्हशीचं देतीस का, कारण ते बारक्या पुरगीला पावशेर लावले ना गाईचं तिच्या पुरतं, आणि ह्यांना 1/2 लिटर आहे दोघांना, बापाला एवढं त्या पोराला बाकीचं. मला आपली म्हशीचं दे. काय सांगू आता तुम्हाला, जाऊ द्या. पाणी वाटायचं आणि मग हिला दूध द्यायचं का. म्हणजे सून म्हणणार याचं दूध कमी कसं झालं, ही मागल तवा काय करू शकते मी आणखी. तुम्ही एका माणसाला एवढं वैतागला, नाही किती घर वैतागले तुमचं घर सांगा. अख्खं वैतागले नव. मालक सुद्धा निघून गेले हो पुरीकडं काल. तिला घालू मी काय एकच थांबणार? माणूस आहे तुमच्याकडे, माझ्याकडे हेच एवढं. 18 लोक आहेत. बर आता फरक कळेल तुम्हाला. मग मला काय नाही हो, मला सवय लागली यांच्यात राहायची. खरं सांगते, तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही हिला कसं एवढं छान वळण लावलं, म्हणजे किती मी म्हणून नाही टाकलं. निर्भीडपणा तुमच्यात निर्माण झाला व ते आपोआप झालंय, ते तसं झालंय. मला कळलंय त्यांच्यातलं, देवानं समजून. बुद्धी चांगली देव, आपलं सगळं चांगलं चालू बाबा. मी फक्त एक आईची मदत करते आणि मावशीची मदत करते, कारण मावशीचं म्हणणं आहे की मी उद्या गेल्यावर माझ्या माघारी कोणत्याला बघायचं हा, एवढं म्हणूनच मी घेतलेलं आहे. ते निराधार आहे, फक्त एक बहिणीचा आधार आहे, नाही त्याला कोणाचा आधार एवढं म्हणून आपण घेतलेलं आहे. नाही होती निर्भीड आहे व. नाही काय दिलं तरी काय नाही, हाकलून दिलं तर कुशाल फिरते, अंगावर नाही दिलं तर कुडकुड करते, अंगावर दुसरं घातलं तर काढून टाकते, आणि दुसऱ्याच्यावर झोपना. म्हणजे लहान लेकरासारखं सगळं, लहान लेकर. लोकांच्या नाही झोपायचं. आता नवी वाकाळ आणली आहे, नवी कांबळी 2 तिला आणले थोडं त्या. कळते बरं, वाईट वाटते बघा ना, डोळ्यात पाणी 2 येतं. कांबळी नवे आणले. तुला वाईट वाटते का मावशी? आईची आठवण येते. आईला चांगलं सांभाळायची. आईचीच आठवण ती नाही येणार, माझी कधी येणार नाही. काय येणार नाही, माझी सर्व्हिस कमी आहे ना, तिने जन्मल्यापासून सांभाळलं ना, आणि आता मी सांभाळते. बहीण म्हणून सांभाळले की, पण तुम्ही काय टाकून दिलं का आई गेल्यावर लगेच घेऊन म्हणल आलात ना? म्हणल ती बांगड्या भरते आहे का नाही, कानातलं केलं, बांगड्या भरल्या, पट्ट्या केल्या, ड्रेस आणले, नवीन दुसरे ड्रेस 2 शिवले, साबणाचे डबडा आणले, तुम्हाला सांगते कंगवा आणून ठेवलाय, सगळ्या वस्तू हिला म्हणजे तुम्ही नव्या, असं सगळ्या तयारीतच आले का? सगळ्या तयारीत आले. पोरगं तुम्हाला वाटलं नाही का बाबा घेतेल का नाही, कसं जावं आपण? पोराचं एक ध्यान, मावशी नाही सोडलं तर रविवारपर्यंत तुम्हाला कुठं पण मी सोडून येणार. तुमच्या दोघींना काय करेल पोरगं एकटं, पगाराला पैशाला सगळं जर त्याने एकट्यानं बघायचं. आता फक्त तुमच्यामुळं आणि तिला कोणीच नाही म्हणून आपण आपल्या इथं ठेवू, पण तुमची चक्कर नेहमी असू द्या, तिला भेटायला येत जावा, बघायला येत जावा. तुम्हाला येणार जसा बी वेळ मिळाला तसं तुम्ही तिची एक बहीण म्हणून जबाबदारी घ्या तुम्ही. बघा, कुणाचं जाणं आधी आहे, कुणाचं जाणं महाग आहे, हे भगवंतालाच माहित नाही बरोबर आपल्याला. का नाही? मला सवड भेटल, पोरग माझं म्हणलं ना येतो आहे, मला हाय वेळ मिळती गाडी, मग आम्ही येऊ. एखादा दिवस इथं राहायचं बहिणीपाशी, इथं राहायला या एखादा दिवस चालेल, कधी येऊ पण, की. कधी पण. पण एवढे घ्या तिला पदरात आपलं व्यवस्थित,
तिचं माझ्या डोळ्यासमोर कल्याण होऊ द्या एवढीच अपेक्षा. रडू नका, मी सांभाळेल तिला. तुला पण रडू येले होय? काय काय नाव आहे? वैजंताजी. ए वैजंताजी, तिला इथं कशाचं रडू येलं बाय तुला? काय वाटाले तुला? हं? दत्त महाराज आहेत की, दत्त महाराजांची सेवा करायची. तुला येतं का दिगंबरा? होय म्हण बर, दिगंबरा दिगंबरा म्हण बर. दिगंबरा दिगंबरा लव दिगंबरा. आईचं नाव काय होतं? शकुंतला. शकुंतला. बर, कसं वाटतं मग आई असं आईचं ध्यान होतं ना मला. लय ध्यान. रडते म्हण. हा. प्रत्येक बुधवारी रडायची वर्ष होस्तवर. पोळी खाल्ली नाही, नवा कपडा घातला नाही, कुठं फिरायला आली नाही. तुला वाटतं का तुझी आई जवळ आहे असं? भास होतो का तुला? नाही होत. तीच होती आई वारली तेव्हा. पाणी पाजायला भाऊजाई बिवजाई कोणी नव्हते. माझ्या मांडीवर होते. जीव गेला तुझ्या मांडीवर आईचा. हा. लय आठवण येते आईची. सेवा केली आईची बघा तिनं. ही पुण्य आहे चांगली. दत्त महाराजांच्या आश्रयाला आली इथं. कशाला रडते? मी कोण आहे? इकडे बघ माझ्याकडे. हे इकडे बघ वैजंताजी, इकडे बघ. मी कोण आहे म्हण बरं आई. इकडे बघ, इकडे बघ. नका रडू तुम्ही. हा, इकडे बघ, इकडं. तुला माहितीये का वरती छकुली आजी आहे, अनिता आजी आहे. नका रडू. तिला तिच्या फक्त आईची आठवण येते. तुमच्या आईची आठवण फक्त आहे तिला माहितीये. बाकीचं तिला काही माहिती नाहीये, कारण तिचे तेवढे आयुष्य आईपाशी गेलेले. ती आई गेल्यामुळे तिला जरा जास्त छे झालेले. कोणाच्या सुद्धा एक रात राहिली नाही. हा ना, नको रडू. डायरेक्ट तुम्हीच घेऊन नाही आले. रडायचं बाबा. हा, भाव बी कधी आमचा म्हणला नाही. राहू दे. नको म्हणा, रडू नको म्हणा. रडू नको वैजंता. मी आहे की जरा नाही? रडू. नको ना रडू. नको रडू, चांगली राहा म्हणजे बस. मला काय नको बाया. माझ्या माघारी कोण बघायचं ग तुला? बाकी काय म्हणणं नाही माझं. बहीण आईच आहे की? ही कोण आहे? ही कोण आहे? ती आई आहे की तुझी? अक्का म्हणजे आईच असते. ताई म्हणतात मला, पण ताई नाही म्हणली कधी. म्हणलं का नाही? का बरं मारते मी सांगा तुम्हाला? तुम्ही मारलं तिला. शिव्या दिल्या तर काय करू? बहीण आहे की तुझी मोठी, मग मारणारच ना तुला. चांगल्यासाठी. चांगल्यासाठी की. हाय ना. कशाला मारेल मी? लहानपणी नाही मारलं का तुझ्या बहिणीने तुला? लहानपणी. आता मारलं. मी सांभाळलं की बाया. माझ्याच माग होती ना. आईनं बाजारात जायचं, रेशनिंग आणायला जायचं. आम्ही मुंबईला होतो ना वरळीला. आता नाही. आता नाही. रेशनिंगला जायचं, रॉकेला आणायला जायचं. आईने इकडं तिकडं फिरायचं. हिला सांभाळायला मीच. जर आपली मोठी बहीण आहे ना, होय, तुला माया येते का नाही तुझ्या मोठ्या बहिणीची? येते होय वैजंताजी? हा, तसं नाही. बहिणीला म्हणायचं तू सुखाने राहा, मी पण छान सुखाने राहील. माझ्यामुळं तुझ्या घरात त्रास नको, तुला त्रास नको, तुझ्या सुनांना, तुझ्या लोकाला. कशाला माझ्यामुळं तुमच्या घरात भांडणं? हाय का नाही? बरोबर का नाही? हा, चांगली राहा म्हणाव तू. मी पण चांगली राहते म्हणाव. मला मधून अजून भेटायला ये तू. हा, तिला म्हणा मी येते म्हणा भेटायला. हा, म्हणा मी येते म्हणा. येईन की मी पुढच्या महिन्यात. यायचं नाही म्हणायची. येऊ ना. येऊ का पुढच्या महिन्यात तुला भेटायला? नको म्हणते का नाही बघ. रागाने रागाने तुमचं ध्यानात आहे तिचं. मारलेलं तसं म्हणून आहे बाई. का मारलं ग? का मारलं सांग मला. का मारलं? का मारलं तुला मी? कशासाठी मारलं होतं? का का सांग ना. तुझ्या मनाने सांगायचं तू. का मारलं? हा मग आता तू शिव्या देणार नाही, मी नाही मारणार. का बरं? खोडती मोडावी, सवय जावी. नाहीच पुन्हा देणार. नाहीच कोणाला. 2 फटके मारले तर परत नाही द्यायची. बहीण आहे ना पण आपली. मोठी बहीण मारते की नेहमी. काय होतं त्याला? हं? आईची आठवण झाली व्हय? आई मारायची का? आई पण मारत होती. आईला पण शिव्या देत होती अहो. हा का? हा. हा. तेवढ्या पुरतं मग आईने समजून घेते. तू माझ्यापाशी राहा. हा, काळजी नको करू. हा, सगळ्या आजींबरोबर राहायचं. मैत्रिणी तुला दाखवते चलमीवरी. तर चला आपण आपल्या वैजंत आजीला वरती घेऊन जाऊ. बघितलंय मी. खूप रडल्या आणि तिनं पण खूप रडल्या. मोठी बहीण आहे, मोठी बहिणीला अधिकार असतो मारायचा, हाणायचा, सगळं करायचा. घासातला गाळ द्यायचा. आणि रात्रीचा. तेवढीच माया आहे बरं आजींना. मी मावशीला बघितलं, तिच्या खूप माया आहे तिच्यावरती. खूप जीव आहे. आधीच म्हणजे झोपलेली उठून दूध देत होती. विचारायचं देत होती ना बाई. झाली कबूल. कशासाठी? अंतकरण कळतय वडते नाही का? वडतं की माया. एका माईचं कोण आहे? कोण आहे? परदेशी आरदेशी ना. पाठचं आहे, पोटचं नाही. पाठचं हाय पण त्याला
आधार कोणाचा नाही. कुणाचाच नाही. तुम्ही रस्त्यावर जर सोडलं तर त्याला काय सांगायचं? नाही म्हणून तर मी या पोराचं बोल खाती सारखा. ते पोरग पण वैतागतंय ना, हाय ना, सगळं एकट्यावर लोड पडतंय ना. ही खूप प्रेमाचं नातं असतं बहिणी बहिणींचं, बहीण भावाचं. तर बहिणीला अधिकार असतो, भावाला, बारक्या बहिणीला. मोठी बहीण म्हणजे ही मोठी बहीण आहे, 15 वर्षांनी मोठी आहे, त्या आजीपेक्षा ही 15 वर्षांनी मोठी आहे मावशी. तर मोठ्या बहिणीला, बारक्या बहिणीला चापट हाणायचा अधिकार असतो. मारायचा, आईचा बोलायचा. अधिकार असतो. प्रेम पण तेवढंच असतं ना. प्रेम पण तेवढंच असतं. तर कोणीच काय असं म्हणू नका, मनावर घेऊ नका. आणि त्यांनी त्यांच्या सगळं काही असं हे करून इथपर्यंत आणलेलं आहे. आणि चला, काय होते की आईला आधार दिला तर आपण तिच्या आशीर्वादाने अजून कुठं तर देव भगवंत मला देईल आणि घेऊन येतील. मावशीला विचारा, मावशी काही पैसे वगैरे तुमच्याकडून घेतले? नाही नाही, आपण पैशाचा नाहीच आहे आपल्या इकडं. आपण ह्या आजीला आपण तसंच सांभाळणार आहे. आणि असं नाही की मी बाकीची आजी आल्या तर दुसरीकडे पाठवल्या. हिला जरी चढता आलं नसतं, चलता आलं नसतं, तरी मी दुसरीकडे पाठवलं असतं. पण ही खूप छान चलते, तिचं ते आंघोळ तर करू शकते, बाकीचं काय नाही. फिट येण्यामुळे डोळेही झालेले, तिला फिटच्या गोळ्या वगैरे चालू आहेत. तर चांगली आहे, पण व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे ती तिच्यासाठी व्यवस्थित आहे, बाकीचं काही तिच्याशानं होत नाही. बरोबर का नाही, नाही हो, मावशी? अगदी बरोबर. फक्त तिला लहान 7-8 वर्षाच्या मुलीसारखं सांभाळावं लागणार इथून पुढे आपल्याला.